पॉईंट्स दिले होते आणि ते खूप चांगला सराव होता असं वाटतं मला. त्याच्याशी ते आधीच्या ग्रुप डिस्कशनपेक्षा हे 1 to 1 आपण जे इंटरॅक्शन केलं त्याचा जास्त इफेक्टिव्ह होता तो, आय थिंक, राईट. तर त्याचा पण सगळ्यांनी आनंद घेतला असावा. एक प्रकारे तुमची मैत्री पण वाढली असेल त्यांनी. आपण काहीतरी शेअर करतोय समोरच्याशी किंवा समोरचं आपलं ऐकून घेतोय, ते पण एक खूप चांगलं त्याच्याने ओपननेस येतं एक. तर आता यानंतर आपण मनोगत घेणार आहोत. तर जेंट्स सेक्शनमधून एक धम्ममित्र यांनी पुढे यायचं आहे स्वइच्छेने आणि त्यांनी त्यांचं मनोगत सादर करायचं आहे की आज ते काय शिकले किंवा आज काय आपल्याला आपण आजच्या दिवसभराच्या ज्या शिबिरातून आपण काय शिकलो आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं हे सांगायचं आहे. आणि सेकंड मनोगत असेल ते लेडीज सेक्शनमधून, तर तिथून एक महिला धम्ममित्र येणार आणि आपलं मनोगत व्यक्त करणार. मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आजचा जे सेशन होतं मित्र डेचं, खूप म्हणजे आपल्याला म्हणजे ज्या गोष्टी ज्या आपल्याला दररोजच्या जीवनात आपण काय काय गोष्टी घडतो पण त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्षित करतो, पण ज्या धम्मचारिणी तारणवित यांनी सांगितल्या की आपण ज्या गोष्टीकडे आपण बघत नाही पण आपल्याला त्या बघितल्या पाहिजेत, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणजे सगळे सांगते हे कर ते कर, पण त्याचं सोल्युशन कोण नाही. म्हणजे चुका दाखवतं की ही चूक आहे बाबा, पण सोल्युशन कोण दाखवत नाही की हे सोल्युशन आहे. पण चुका दाखवणारे 10 जण असतात, पण ही चूक आपण कशी हे करू शकतो ते या गोष्टी म्हणजे एवढ्या सिम्प्लिफाय आणि साध्या म्हणजे सोप्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे अवघड शब्द नाही, काय नाही, म्हणजे एकदम साध्या पद्धतीने आणि सरळ भाषेत सांगितलं. म्हणजे आपले मातृभाषा कशी बोलतो मराठी भाषा आपली, तशा चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्याला समजल्या मला. आणि त्यासोबतच जर मला कळालं की आपण कालमसूत्रातून काय घेतलं पाहिजे, तर कालमसूत्रातून ह्या 2-3 गोष्टी घेतल्या पाहिजे की आपण स्वातंत्र्य बनलं पाहिजे. आपण कुणावर जबाबदार नाही राहिलं पाहिजे, कारण की आर्थिक गोष्टी तर बायकोकडेच असते, हे दे ते म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. ती गोष्ट एक मला म्हणजे करायला आवडेल की मी स्वतंत्र राहिलो पाहिजे. आणि त्यासोबत आपण कुणाला दोष दिला नाही पाहिजे, ह्याच्यामुळे ते झालं आणि त्याच्यामुळे ते झालं. म्हणजे आपल्याला स्वतःला समजतो आपण धुतला तांदळ शुद्ध, पण आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे की आपण कसे आहोत. दुसऱ्यांना दोष देण्याचा आपल्याला हे नसतो. म्हणजे आपण सगळं वाचतो, आपल्याला माहिती आहे आपण आचरण करतो, पण ती गोष्ट आपण बघतो का स्वतःकडे, ती गोष्ट आपल्याला बघायला आपण बघितली पाहिजे. म्हणजे ह्या कालमसूत्रातून मॅडमनी खूप चांगलं मला शिकवलं की दुसऱ्यांना दोष देण्याबद्दल पहिलं आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आपण म्हणजे त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी आपण ध्यान केलं पाहिजे. ध्यानातून आपण चिंतन केलं पाहिजे. चिंतन म्हणजे आमचे जे ध्यान आहे, मी जसं नॉन रेसिडेन्शियलला आलो मॅडम, तेव्हापासून मला ध्यानाची म्हणजे जी गोष्ट आहे ना ती कळाली. म्हणजे ध्यान का करावं आणि कशामुळे करावं. आणि त्यासोबत मला जी चाप्टर आहे ते चाप्टर मेंबर म्हणजे माझ्या फॅमिलीसारखेच आहेत. म्हणजे छोटी गोष्ट मला सांगते, ही नाही ती केली पाहिजे, तू प्रॅक्टिस केली पाहिजे. तू त्या प्रॅक्टिससोबत तू तुझ्या घरच्यांच्या सोबत कसं राहायला पाहिजेस, तू म्हणजे मी सगळ्यात लहान आहे त्यांच्यामध्ये आणि ते मला सगळे लहान भावासारखे समजून घेतात. आणि माझे जे गुरुजी आहेत म्हणजे कुलपती आहेत ते तर मला एकदम खोदून सांगत असतात की तू असं कर तसं कर, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस नाही होते तर तू असं केलं पाहिजेस. म्हणजे ध्यानाबद्दल पण छोट्या गोष्टी असतात. त्यामुळे मला खूप आवडलं म्हणजे आजचं मॅडम. त्यामुळे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तारान्विता यांचं. आजचा पूर्ण दिवस जो मित्र डे आपण साजरा करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप चांगलं गाईड केलं. तर आजचा विषय कालमसूत्र. तर कालमसूत्र आपण जसं सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की आम्ही जे आहोत किंवा आपण जे आहोत तो आधुनिक युगाचे कालम आहोत. तर शंकेचे निरसन झालं पाहिजे. तर शंका निर्माण करतानासुद्धा त्या शंका आपण तपासून घेतल्या पाहिजेत. आणि त्या ज्या शंका आपण सांगितल्यात तर त्या म्हणजे त्या शंका कशी आहे तर त्या शंका
शंकेवरती आपण काम करताना, त्या प्रश्नांचं उत्तर शोधताना आपण विचार करायला पाहिजे आणि शंका निर्माण झालीच पाहिजे आणि प्रश्न पडला पाहिजे. त्याच्याशिवाय आपली जी आहे ती आपल्याला वाट मिळत नाही. आणि आपण जसं आहोत ती आधुनिक युगाचे कालाम आपण म्हटलेलं आहोत. तर कालामसुद्धा जसं भगवान बुद्धांनी सांगितलं तसं 10 गोष्टी ज्या करायच्या नाही आहेत, तर त्या गोष्टी का करायच्या नाही आहेत ह्यावरती आमच्या ग्रुपमध्ये चांगली चर्चा झाली. आणि आपण जसं म्हणालो यही पस्सिको, तर आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या गोष्टी आणि त्यातनं आपण अत्तदीप भव म्हणजे आता आपण सुरुवात करत आहोत. शरणगमनाला आपण जशी सुरुवात करतो आहे तर तशी म्हणजे जास्तीत जास्त परिणामकारक शरणगमन कसं होईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहोत. आणि जसं कुठल्या गोष्टी करायच्या, तर दुःखातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे, आपलं अहित कशात आहे ह्याची जबाबदारी घेतो आहे का आपण, तर अहित कळायला पाहिजे, आपण अहित ओळखता आलं पाहिजे. तृष्णा, आपल्या तृष्णेवरती काम करायला पाहिजे, मैत्री वाढवली पाहिजे. आणि मैत्री वाढवताना काही गोष्टींचा म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला जर जीवनात आणायच्या असतील, बुद्ध धम्म आणि संघाच्या सानिध्यात जायचं असेल तर त्याग करावा लागेल. तर हो, आणि ह्या गोष्टी करत असताना आपण पुढाकार घेतला पाहिजे, स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे, स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ध्यानाचं ध्यान करणं पाहिजे, ध्यानाचा सराव पाहिजे, पंचशिलेचं पालन करायला पाहिजे. आणि नक्कीच हे दुःख आपल्याला आपलं कळायला पाहिजे, अहित कळायला पाहिजे आणि त्यातनं तृष्णा आपली कळते का हे बघायला पाहिजे. आणि मैत्री जास्तीत जास्त वाढवून त्याग करता आला पाहिजे. थँक्यू. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि प्रथम तुम्हाला जय भीम. जो विषय होता आपला मित्रडे आहे, तो मित्रडे मी फर्स्ट टाईम अटेंड करते. मला धम्ममित्र होऊन 10-12 वर्ष जरी झालेत, पण आईसोबत एकदा जाऊशी वाटलं, पण नाही बोलतात तिथे फक्त अशाच लोकांना जे JFRचं असतं त्या लोकांना. तर एकदा आम्ही सचिन वगैरे पण होतो, तेव्हा पण असं मित्रडे चुनाभट्टीला होता, तेव्हा पण म्हटली काय असतं ना मित्रडे, तो मला बघायचा होता. पण आता मला भेटली, मी JFRच्या आता ह्याच्यात संधीत आहे. तर प्रश्न छान होता की कालामसूत्राला जे प्रश्न पडलेत आणि भगवान बुद्धाने त्याला ती उत्तरं दिलीत. आणि सध्या ज्या माझ्या घरात ज्या अडचणी निर्माण झाल्यात त्याच्यातून मला ह्या सगळ्या कालामसूत्राच्या सानिध्यातून मला प्रश्न जे तुमचे आहेत त्याची थोडीफार उत्तरं भेटली. आणि आज सकाळपासून म्हणजे माहिती आहे 22 तारखेला मित्रडे आहे, पण इच्छा नव्हती की नको जाऊ पण सकाळी तयार झालं आहे माझं मन की जाऊया. पण 11 वाजले, उशीर झाला, तर मी वेळेचं आपण हे करतो आहे. मग मैत्रीण होती, तिला कॉल केला, त्या बोलल्या मी काय येऊ शकत नाही. शेवटी सुलभा होत्या, धम्ममित्र सुलभा, त्या बोलले मला पण यायचं आहे, पण मी पण माझ्या अडचणीत अडकली. मी चला कोणतरी आहे सोबत की जेणेकरून मी उशीर आहे म्हणून त्या पण आहेत, हे मी हे केलं, गृहीत धरलं. तर आली मी इथपर्यंत. पण आता जे मनोगत बोलायचं आहे ते की तुम्ही जे पहिला प्रश्न केला होता, प्रथम गोष्ट जे ऐकली आहे, सतत जी सांगितली जाते आपल्याला, मग ती किती ऐकली पाहिजे, किती ती विश्वासात धरली पाहिजे. मग तेच होतं सारखं की कालामृतांना त्यांनी तेच विचारलं की तुम्ही ते किती वेळा ऐकले, किती वेळा तुमच्या ती पाठी लागले ती गोष्ट, मग ती खरी आहे का, विश्वासू आहे की तुम्ही ते तर्काने पाहिली आहे का. तर ते एक समजलं की माझ्या पण मग त्या दृष्टिकोनातून आलं की मी पण जास्त प्रश्न पडत गेले, पण मी ते मान्य करत गेली. मग त्याला तर्क लावला का, कधी विचार केला का मी त्याचा, तर नाही केला. तर दुसऱ्या सत्रामध्ये ते तुम्ही ते उत्तरं हळूहळू दिलीत ती, तर ते आपल्या त्या वर्गातून धम्म शिबिरातून त्याची उत्तरं मिळत असतात. पण आता हा पर्सनल झाल्यामुळे ती हळूहळू स्पष्टता आली की ती उत्तरं आपणच शोधली पाहिजेत. आणि दुसऱ्या ह्याचं आहे की उपदेश पारंपरिक आहे म्हणून विश्वास ठेवला आहे का आपण. मग ती पारंपरिक तर मी ज्या घरात वाढली आहे, तर आमच्या घरात पहिल्यापासूनच बाबा आमच्या संघामध्ये असल्यामुळे पारंपरिक ह्या गोष्टी होतच नव्हत्या कधी. ज्या आहे की आपण बौद्ध आहोत, पण नेहमी म्हणायचे तू जेव्हा स्वतः होशील,
शरणगमन करशील तेव्हा तू बौद्ध. तोपर्यंत मी आहे म्हणून, ते मला कळलं म्हणून, कळत गेलं म्हणून. मग त्या पारंपरिक गोष्टीला मी नाही प्राधान्य देईल, पण जसं आहे तसं आपल्या ज्या सगळ्या पौर्णिमा होतात, संघदिन असतो, बाबासाहेबांची जयंती, बुद्ध जयंती, आपल्या ज्या संघामध्ये शिबिरं जेवढे होतात तेच बघत आली मी. मग त्याला मी पारंपरिकमध्ये नाही मोडू शकत, कारण की त्या आहेतच आहेत. तर ते विश्वास आहे म्हणून नाही, तर का ते होत गेलं आहे. ते विश्वास तयार व्हायला ते माझी मानसिकता तयार असली पाहिजे. ते आत्ता हळूहळू ते समजायला लागले की आहे बाबा, ध्यान आहे, शिबिरं आहेत, त्यामुळे ते विश्वास असला पाहिजे आणि तो करून घेतला पाहिजे. तर या गोष्टीवरून समजतं. आणि एखादी गोष्ट अमूल्य पद्धतीने सांगितली आहे की ती ॲट्रॅक्टिव्ह आहे, तर त्याच्यावरून तुमच्या प्रश्नातून एवढंच कळलं की एखादी व्यक्ती जरी छान आहे, सुंदर आहे, पण ती सुंदर आहे म्हणून मला आवडलं, तर तिथे तुम्ही एक चांगलं सांगितलं की तर्क करा ना. ती सुंदर आहे, तिचा आकार वेगळा आहे म्हणून ती तुम्हाला आवडली, तर ते नका बघू. की तिथे तुम्ही स्वतःला बघा, स्वतःला प्रश्न करा की ती सुंदर आहे की तिचे विचार सुंदर आहेत म्हणून मला ते आवडलं. तर तुमच्या ह्या पहिल्या सत्रामध्ये ही अशी सगळी प्रश्न होती. आणि नंतरच्या ज्या होत्या की तुम्ही सांगितले प्रश्न की ध्यानाचा सराव, तर ध्यानाचा सराव माझ्याकडून कमी होतो, पण ध्यान केलं पाहिजे, कारण की ध्यान केल्यामुळेच आपल्याला थोडीशी प्रगती निर्माण होते, समज आपली वाढते त्या ध्यानातून. आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो का, तर आनंद मी बोलू शकत नाही स्पष्ट, पण आनंद तेवढ्यापुरती मिळतो, कारण की ध्यान हे कंटिन्यू केल्यावर आपल्याला समज तयार होते, अंडरस्टँडिंग होते आपल्याला की आनंदी आहोत की नाही आहेत. तसं आहे. तर स्वतःची जबाबदारी समजते का, घेता का तुम्ही, तर हो. पण जबाबदारी म्हणता ती दुसऱ्याकडून जास्त असली ना की ती मी स्वतःला जबाबदारी नाही समजत, कारण मी त्याच्यावर डिपेंड आहे. मग असं तिथे माझा तरी इश्यू होतो तेवढा. तर ह्या कालानुसारामध्ये हेच प्रश्न आहेत आणि तुम्ही तेच सांगितले. आणि कशाचा त्याग करायचा आणि करायचा नाही, आणि नवीन काय स्वीकारू शकतं. तर त्याग म्हटलं तर सध्या ज्या गोष्टी झाल्या आहेत, तर आता त्या गोष्टीतून मला असं जाणवतं काही गोष्टी आता त्याग केल्याच पाहिजे, जे की आता केवढी वर्ष मला सहन करत होती मी. भले आमचं एक असेल बॉन्डिंग असेल नसेल, पण तो शेवटी माझा तो त्यागच होता त्या गोष्टीसाठी. तो आता त्याग केला पाहिजे. आणि नवीन म्हटल्यावर तर बाबासाहेबांनी जसं त्यांची 21वी पायरी आहे की मी माझा नवा जन्म होत आहे, तर तसंच मला सांगावं लागेल की आता त्याग केलाच पाहिजे आणि नवीन काहीतरी स्वीकारलं पाहिजे. मग नवीन म्हणजे काय, पुन्हा शिबिरात येणं, ध्यानाच्या वर्गाला येणं, वर्ग क्लास अटेंड करणं, कारण की माझी मानसिकता सध्या दुविधावरच होती. वर्ग करायचा, पण ते 2 तासासाठी फिलिंग खूप छान असते. घरी गेल्यावर जसंच असतं थोडंफार, भले वातावरण ठीक आहे, पण ते थोडं बोलण्यातून व्यवस्थित नसलं बोलणं, हेडक असलं की माझं वाटतं की काय म्हणून वर्गाला जायचं ना, तिथं खूप छान आहे. खूप येतात प्रश्न मला, पण आणि तुमचा तो पहिलाच प्रश्न, शंका आल्या पाहिजेत. शंका आल्या की प्रश्न निर्माण होतात. तर हेच आहे. तर सगळ्यांना जय भीम. काही चुकलं असेल तर सांगा मला.